आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर। पहलगामचा बदला घेण्यासाठी भारतानं एकेका मोर्चावर पाकिस्तानची कोंडी केली आहे। जमीन, पाणी आणि हवेनंतर आता भारतानं पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली आहे। नेमकी कशी पाहूया। हवा पाणी जमिनीनंतर आता आर्थिक कोंडी। भारताचं पाक विरोधात आयात युद्ध। भारताचा स्ट्राइक, पाक फिकेला लागणार। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानची चहूबाजूनं कोंडी करतोय। त्यातच आता भारतानं पाकिस्तानवर थेट इकॉनॉमिक स्ट्राइक केलाय। त्यामुळे आधीच बेरोजगारीनं हैराण असलेल्या पाकिस्तान विरोधात भारतानं आता आयात युद्ध छेडलाय। त्यामुळे पाकिस्तानची पुरती घाबरगुंडी उडाली आहे। भारताकडून पाकिस्तानच्या मालावर आयात बंदी। वर्ष 2024 द्विपक्षीय व्यापार 120 कोटी डॉलरनं घटला। वर्ष 2019 भारत पाक मध्ये 300 कोटी डॉलरचा व्यापार। 2024 ते 2025 भारताकडून पाकिस्तानला 1936 कोटींची निर्यात। 2024-25 पाकिस्तानातून भारतात शून्य आयात। निर्बंधांमुळे पाकिस्तानचा औपचारिक व्यापार बंद होणार। आयात बंदीमुळे पाकचा कराची स्टॉक एक्सचेंज आपटला। दुबई, सिंगापूर या त्रयस्थ देशांकडून होणारा व्यापार पाकसाठी महागणार। जीवनावश्यक वस्तूंची किंमत वाढणार। भारतानं पाकवर इकॉनॉमिक स्ट्राइक केल्यानं पाकला जोरदार फटका बसणार आहे। कपाशी, केमिकल, फूड प्रोडक्ट्स, औषधं अशा वस्तूंची भारताकडून पाकला निर्यात केली जाते। आता कॉफी, रंग, चहा, साखर, मीठ, ऑटो पार्ट्स सारख्या वस्तू पाकिस्तानमध्ये मिळण्याची बोंब होणार आहे। त्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे। पाकिस्तान के जहाजों को भारतीय पानी में, भारतीय समुद्रों में आना बंद कर दिया है। इससे हमारे व्यापार पे और अर्थव्यवस्था पे बहुत ज़्यादा फर्क नहीं पड़ेगा, लेकिन पाकिस्तान की बहुत ही कमज़ोर अर्थव्यवस्था है। उनके जहाज़ों को इस तरह से रोका गया है, उससे उनकी अर्थव्यवस्था को एक और धक्का मिलेगा। पहलगाम हल्ल्यानंतर भारत दररोज पाकिस्तानची कोंडी करतोय। जमीन, पाणी, हवाई कोंडीनंतर आता मात्र आर्थिक कोंडी केल्यानं पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आधीच महागाई, बेरोजगारी आणि उपासमारीनं त्रस्त असलेला पाकिस्तान आता मात्र पुरता नेस्तनाबूत होणार एवढं निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। दुसरीकडे भारतानं पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे। पाकिस्तानला दिला जाणारा आंतरराष्ट्रीय निधी थांबवण्याची मागणी IMF कडे केली आहे। IMF कडून पाकिस्तानला दिलेल्या कर्जांची सखोल तपासणी करावी असं भारतानं म्हटलंय। IMF कडून पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत थांबवण्याचा आणि पाकिस्तानला FTFच्या ग्रे लिस्ट मध्ये टाकण्याचा भारताचा हेतू आहे। FTF एक जागतिक संस्था आहे जी मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठ्यावर लक्ष ठेवते। एखादा देश ग्रे लिस्ट मध्ये असेल तर त्याच्या थेट परकीय गुंतवणुकीवर परिणाम पाहायला मिळतो। भारत सरकारनं आता पाकिस्तानची आर्थिक कोंडी केलीच आहे। मात्र पाकिस्तानमधून हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने येणाऱ्या सर्व प्रकारच्या टपाल आणि पार्सलची देवाणघेवाण स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे। भारताचा राफेल थेट पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी सज्ज आहे। याची कवायत गंगा एक्सप्रेस वेवर करण्यात आली आणि त्यावरचाच हा रिपोर्ट। राफेलच्या घिरट्या, पाकचा थरकाप। भारताचा युद्ध सराव, पाकिस्तानला धडकी। एअरबेसवर नाही, एक्सप्रेस वेवर लँडिंग। भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचं लक्ष उत्तर प्रदेशातील शाहजहांपुराकडे लागलंय। कारण गंगा एक्सप्रेस वेवर राफेल, मिराज, सुखोई, जगवार ही लढाऊ विमानं रोरावतायत। त्यांच्या आवाजानंच पाकिस्तानचा थरकाप उडालाय।
ही दृश्य पहा. भारतीय हवाई दलाच्या विमानांचा डे आणि नाईट लँडिंगचा युद्धाभ्यास. भारत पाक सीमेवर तणाव निर्माण झाला आहे आणि भारतानं आपल्या ताफ्यातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानं बाहेर काढली आहेत. ही युद्धसज्ज विमानं घाबरलेल्या पाकची हवा टाईट करण्यासाठी पुरेशी आहेत. हवाई दलांच्या विमानांच्या घिरट्या थेट गंगा एक्सप्रेसवेवर का सुरू आहेत? पाहुयात काय गंगा एक्सप्रेसवेचं महत्व. गंगा एक्सप्रेसवेवर रनवेची निर्मिती करण्यात आली आहे. डे नाईट लँडिंगच्या क्षमतेचा पहिला एक्सप्रेसवे. 36,230 कोटी रुपये खर्चून 594 किलोमीटर एक्सप्रेसवेची निर्मिती झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर संतापलेल्या भारतानं आता बदला घेण्याची तयारी केली आहे. एवढंच नाही तर भारताच्या हृदयावर ओरखडा ओढणाऱ्या दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्याचा इशारा दिलाय. हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी दिया. आता भारताचं नौदल, भूदल आणि हवाई दल पाकिस्तानवर हल्ल्यासाठी सज्ज झालंय. मात्र भारताच्या ताफ्यात कोणती विध्वंसक शस्त्रसज्ज विमान आहेत? पाहूया. मिराज 2000 अणुबॉम्ब टाकण्याची क्षमता, 2300 किलोमीटर प्रति तास वेग, डीप डायव्हची क्षमता. जगवार फायटर जेट अत्यंत वेगानं उंचावर जाण्याची आणि जमीन आणि आकाशात एकाच वेळी अटॅक करण्याची क्षमता. सुखोई 30 MKI 3000 किलोमीटर प्रति तास वेग, ब्रह्मोस मिसाईल टाकण्याची क्षमता, जमीन आणि हवेत एकाच वेळी मारा करण्याची क्षमता. MI-17 B5 हेलिकॉप्टर सर्च अँड रेस्क्यू साठी पॉवरफुल, वैद्यकीय मदतीसाठी वापर. MiG-29 कमी वेळेत उंच उड्डाण, रडारला चकवा देणारं विमान. भारताच्या युद्धसज्जतेनं पाकिस्तानला दिवसा चांदण्या दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे युद्धाची ठिणगी पडल्यास बलाढ्य भारताचं राफेल, MiG-29, जगवार, मिराज पाकिस्तानला बेचिराग केल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना कडक इशारा दिलाय. आम्ही दहशतवाद्यांवर आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर निर्णायक कारवाई करण्यास वचनबद्ध आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांविरोधात कडक पावलं टाकणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. फ्रेंड्स, हम एक मत है कि आतंकवाद मानवता के लिए सबसे बड़ा खतरा है. पहलगाम में हुए आतंकी हमले में मारे गए लोगों के प्रति राष्ट्रपति लॉरेंसो और अंगोला की संवेदनाओं के लिए मैं उनका आभार व्यक्त किया. कमिटेड टू टेक फर्म एंड डिसिसिव एक्शन अगेंस्ट टेररिस्ट एंड दोज हु सपोर्ट देम. आणि एक महत्वाची बातमी, कारण पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी श्रीलंकेमध्ये पळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले 6 संशयित चेन्नईहून विमानानं आल्याची माहिती भारतानं दिली. त्यानंतर श्रीलंकेतील कोलंबो विमानतळावर तातडीचं सर्च ऑपरेशन राबवण्यात आलंय. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका भारताच्या मदतीला धावली आहे. अमेरिकेनं थेट पाकिस्तानची अणुकोंडी करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र अमेरिका पाकिस्तानचे अणुबॉम्ब कधी जप्त करणार, बघूया. पाकची दरपोक्ती, अमेरिका भारताच्या मदतीला. भारत प्रेमी ट्रम्प पाकची अणुकोंडी करणार. पाकिस्तानच्या अणुबॉम्बवर अमेरिकेचा कब्जा. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधला तणाव वाढलाय. भारत पाक युद्ध कुठल्याही क्षणी भडकण्याची शक्यता आहे. त्यातच आता पाकिस्तानी नेत्यांकडून खुलेआम अणुयुद्धाच्या वल्गना केल्या जात आहेत. ये जो गोरी, शहीन, गजनवी, ये चौकों में सजाने के लिए नहीं हमने रखे हुए, ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं. कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है.
भारत पाक युद्ध भडकल्यास बलाढ्य भारतापुढे पाकचा निभाव लागणं शक्यच नाही. त्यामुळेच पराभवाच्या भीतीनं घाबरलेला पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर करू शकतो असा दावा पाकिस्तानी पत्रकारांकडून केला जातोय. त्यामुळेच पाकचा माज मोडण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या साठ्यांवर ताबा मारण्याचा सिक्रेट प्लॅन आखलाय. अणुयुद्ध भडकल्यास अमेरिका पाकचे अणुबॉम्ब सीज करणार. पाक भारतावर अणुबॉम्ब डागण्याची शक्यता वाटल्यास अमेरिका पाकचा अणुबॉम्ब साठा ताब्यात घेणार. पाकच्या अणुसाठ्यावरही दहशतवादी हल्ला झाल्यास अमेरिका अणुबॉम्ब ताब्यात घेणार. पाकची सत्ता दहशतवाद्यांच्या आकाकडे गेल्यास अमेरिका अणुबॉम्ब जप्त करणार. पाकमध्ये सत्तांतर किंवा मार्शल लॉ लागू झाल्यास अमेरिका अणुसाठे ताब्यात घेणार. खरं तर उंदरासारखा घाबरलेला पाकिस्तान कितीही अणुबॉम्ब हल्ले करण्याचे इशारे देत असला तरी पाकचं कुठलंही मिसाईल भारतीय हद्दच पार करू शकत नाही. कारण भारताकडे सध्या साध्या मिसाईल पासून ते पाकच्या अब्दाली, गझनवी, शाहीन, गौरी आणि अबाबील या अण्वस्त्र सज्ज मिसाईललाही नष्ट करण्याची डिस्ट्रॉयर यंत्रणा आहे. तर आपल्याला अणुबॉम्ब किंवा साधे जे वॉरहेड्स आहेत ते लावून त्यांच्यावर हल्ला करणं सोपं जाईल आहे. पण पाकिस्तानला कदाचित तो सुरुवातीचे 1 किंवा 2 तो मारू शकेल. आपला पठाणकोट, अमृतसर किंवा जम्मूसारखं शहर तो डिस्ट्रॉय करू शकेल. पण त्याच्यानंतर जी काही भारताची अण्वस्त्र निघतील त्याच्याने पाकिस्तान पूर्ण बेचिराख होऊन जाईल. भारताकडे बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स यंत्रणा. पृथ्वी एअर डिफेन्स पाकच्या अणुबॉम्बला नष्ट करण्यास सक्षम. ऍडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीम 5000 किलोमीटर पर्यंत हवेतच मिसाईल नष्ट करणार. S-400 ट्रायम्फ हे पाकचा अणुबॉम्ब हवेतच नष्ट करू शकतो. आकाश आणि बराक 8 मिसाईल सिस्टीमद्वारे पाकचे मिसाईल नष्ट करण्याची क्षमता. भारत फक्त सीमेवरच अणुहल्ले रोखू शकत नाही तर अग्नी 5, ब्रह्मोस सारखे मिसाईल पाकचे अणुसाठे उडवून धमाका करू शकतात. एवढंच नाही तर अमेरिकेनं पाकचे अणुबॉम्ब ताब्यात घेण्याची योजना आखली आहे. हा भारताचा पाकिस्तानवर राजनैतिक स्ट्राईक आहे. त्यामुळे पाकड्यांनी विषाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा पाक बेचिराख होणं निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. इकडे भारतानं सिंधू जलकरार रद्द केल्यानं पाकिस्तानचा थैथयाट होतोय. बिलावल भुट्टो नंतर आता संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ बरळलाय. भारतानं सिंधू जलकराराचं उल्लंघन केल्यास पाकिस्तान हल्ला करेल अशी पोकळ धमकी ख्वाजा आसिफनं दिली आहे. ही धमकी केवळ सैन्य संघर्षापुरती मर्यादित नाही तर जलद दुष्परिणाम निर्माण करणारीही असू शकते असंही त्यानं म्हटलंय. काय म्हटलंय पाहूया. भारतानं सिंधू जलकरार रद्द केल्यानं पाकिस्तानचा एकीकडे थैथयाट होतोय. बिलावल भुट्टो नंतर आता संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ बरळला. भारतानं सिंधू जलकराराचं उल्लंघन केल्यास पाकिस्तान हल्ला करेल. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची भारताला पोकळ धमकी. धमकी सैन्य संघर्षापुरती नाही तर जलदुष्परिणाम निर्माण करणारी आहे. इकडे पाकिस्तानकडून सलग 9व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. काल रात्री पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीर मधील सीमेवर गोळीबार झालाय. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेवर गोळीबार झालाय. भारतीय सैन्याकडूनही जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलंय. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सुरुंगस्फोट गोळीबार 1 एप्रिलला झाला होता. त्यानंतर 22-23 एप्रिलला पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर तट्टापाणी सेक्टर पूंछमध्ये गोळीबार झाला. पुढे 24-25 एप्रिलला देखील कुपवाडातील लिपा सेक्टरमध्ये गोळीबार. 25-26 एप्रिलला देखील LOC वरील विविध 34 क्षेत्रांवर गोळीबार झाला. 27 एप्रिलला उत्तर काश्मीर मधील कुपवाडात लिपा सेक्टरमध्ये पुन्हा गोळीबार.
27 एप्रिल कुपवाडातील TMG रामपूर सेक्टरमध्ये लष्कराच्या चौक्यांवरून गोळीबार. 28 एप्रिल कुपवाडा पूंछमध्ये ओलांडून पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून गोळीबार. 29 एप्रिलला पुन्हा कुपवाडा बारामुल्लातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार झाला. 30 एप्रिलला नौशेरा सुंदरबनी अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार. 1 मे कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यामुळे साधारणतः महिनाभर पाककडनं कुरापती सुरूच आहे. पाकिस्तानमध्ये युद्धाच्या भीतीनं आता सैन्यात खळबळ माजली आहे. सैनिक राजीनामा देत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे बेरोजगारीच्या शिखरावर असलेल्या पाकिस्ताननं दहशतवाद्यांची भरती सुरू केली आहे. पाक कोणत्या भागात दहशतवाद्यांची भरती करतोय पाहूया. बेरोजगार पाकमध्ये दहशतवाद्यांची भरती. पाक दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उघड. हाफिजचा दहशतवाद्यांच्या भरतीचा प्लॅन. पाकिस्तान जगाच्या पाठीवर हा पहिला देश असेल जिथं दहशतवाद्यांसाठी भरती निघाली आहे. होय, तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरंय. पाकिस्तानात आता बेरोजगारांना दहशतवादी बनवण्यासाठी हाफिज सईदनं मास्टर प्लॅन आखलाय. गंभीर बाब म्हणजे पाकिस्तानी लष्कराच्या मदतीनं हे सगळं होणार आहे. पाकमधील नागरिकांना दहशतवादी बनवण्यासाठी आणि भारताच्या विरोधात लढण्यासाठी हाफिज सईदचा मुलगा हा कट आखतोय अशी माहिती समोर आली. लष्कर-ए-तैयबानं सुरू केली दहशतवाद्यांची भरती. हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदची लष्कर कमांडर सोबत गुप्त बैठक. भारत-पाक तणावाचा फायदा घेत दहशतवादी भरतीचा कट. मरकजी मुस्लिम लीगची भारताच्या विरोधात पाकिस्तानी नागरिकांना चिथावणी. भारतानं पाकची पुरती कोंडी केली आहे. त्यामुळे आयातबंदी, पाणीबंदी यामुळे पाकिस्तानी नागरिक बेहाल आहेत. आणि म्हणूनच मरकजी मुस्लिम लीग आता भारताच्या विरोधात पाकमध्ये तणाव निर्माण करतोय. परंतु भारत आक्रमक झाल्यानंतर सगळेच दहशतवादी सध्या बिळात लपून बसले. काश्मीरमधील प्रत्येक गल्ली गल्लीत आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये सध्या लष्कराचं अतिरेक्यांच्या विरोधात ऑपरेशन सुरू आहे. 100च्या वर दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त करून भारतानं पाकचं कंबरडं मोडलंय. त्यामुळे अर्धे अधिक दहशतवादी ढगात तर अर्धे अधिक दहशतवादी बिळात अशी सध्या हाफिज सईदची अवस्था झाली. खुद्द हाफिज सईदच्या सुरक्षेवरून पाकला घाम फुटलाय आणि पाकिस्ताननं त्याला घरातून बाहेर न पडण्यासाठी बजावलंय. पठाण म्हणतात की नाही, कारण खैबर पख्तूनख्वालाच पाकिस्तानमध्ये राहायचं नाहीये, त्यांना अफगाणिस्तानमध्ये सामील व्हायचं, त्यामुळे ते मिळत नाहीयेत. मग दुसरे जे बलुची आहेत ते पण आत यायला तयार नाही आहेत, कारण त्यांना वेगळंच राष्ट्र पाहिजे. सिंध जे लोक आहेत त्यांची लढण्याची क्षमता कधीच नव्हती. आणि पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर जो भारताचा भाग जो तिकडे त्यांच्याकडे आहे, तिथे एक 45-50 लाखाच्या आसपास लोक आहेत. ते म्हणतात की आम्ही लढाई का करावी. सध्या पाकची सर्व बाजूनं कोंडी झाली आहे. पाकच्या सैनिकांनी युद्धाआधीच सामूहिक राजीनामे देत तलवारी म्यान केल्या. त्यामुळे सईदनं पुन्हा दहशतवादी तयार करण्यासाठी ही मेगा भरती सुरू केली आहे. जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये 2011ला मारला गेला. दाऊद इब्राहिम, हाफिज सईद असे सगळेच जगाची शांतता भंग करणारे दहशतवादी पाकमध्ये असल्याचे पुरावे वेळोवेळी जगासमोर आले. त्यामुळे भारतानं आता असा सूड ओढावा की पाक आणि तेथील दहशतवादी पुन्हा भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.